दिनांक 21 जुलै 2025 रोजी इचलकरंजी पथकाने शिरढोण तालुका शिरोळ व नदीवेश नाका परिसरात छापा टाकून अवैध देशी व विदेशी मद्य निर्मितीचा अड्डा उद्ध्वस्त केलाय। सदर कारवाई आयुक्त डॉक्टर राजेश देशमुख, सह आयुक्त प्रसाद सुर्वे, विभागीय उपायुक्त विजय चिचाळकर, अधीक्षक स्नेहलता नरवणे व उपाधीक्षक युवराज शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली। या कारवाईत संशयित अविनाश मधुकर गोलगंडे वय 57 राहणार गावभाग इचलकरंजी याच्या विरोधात महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा नोंद करण्यात आलाय। कारवाई दरम्यान बनावट देशी दारू, देशी व विदेशी दारूच्या रिकाम्या बाटल्या, पॅकिंग मशीन, मोबाईल स्कूटर, ग्राहकांची नावे असलेली वही तसेच इतर साहित्य मिळून एकूण 94,941 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। या कारवाईत निरीक्षक एस कोळी, दुय्यम निरीक्षक MP खेत्री, SS हिंगे, अजित बोंगाळे, वाहन चालक वैभव शिंदे व जवान सुभाष कोले, मुकेश माळगे, आदित्य कोळी सहभागी झाले होते। पुढील तपास निरीक्षक AS कोळी करीत आहेत। बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना। अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना। ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय। खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय। पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी।